तुम्हाला आम्हाला मूर्ख बनवणं चालू आहे. मूर्ख माहिती आहे का? मूर्ख बनवणं चालू आहे. अरे जो माणूस छाती ठोकून ज्याच्या विरोधात बोलत होता आधी बोलत होता काय ते पहा. तुम्हाला जर वाटलं ना राजकारण करायचंय तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका. लबाडाचा पक्ष येतो आणि आज अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळं केलंय. महाराष्ट्र चाललाय कुठे म्हणून मी प्रथम सांगितलं. जातीत जात नाही, माणसात माणूस नाही, पक्षात पक्ष नाही, दररोज दंगे. पाहिलं ना, मला नाही वाटत या राजकारणामध्ये काही निष्ठा उरली आहे म्हणून. अरे ज्याच्यावर असं तोंड उचलू टीका करणं चालू होती की हा लबाडाचा पक्ष आहे, फलाण्याचा पक्ष आहे, धमकाण्याचा पक्ष आहे. मोठा जल्लोष तुम्ही साजरा केला, एकमेकांना पेढे भरत होते. अचानक काय झालं काही तासामध्ये? काहीच नाही झालं. मग का बरं आला? सांगितलं ना विकास करायचा आहे म्हणून. पण मग तिकडे विकास नव्हता होत. आता तिथं आत्ताची निवडणूक लागणार होती, पण आता विकासासाठी हा निर्णय घेतला. काय बोललो काय राहिलो आता तो विषय घेऊ नका. आता भारतीय जनता पार्टीत फक्त विकासासाठी चाललोय. विधानसभेला तिकीट दिलं आपल्याला, आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली की आपण स्वतः इच्छुकांच्या म्हणजे एवढं काय बरं की स्वतः त्या दावणीला जाऊन बांधायचं, त्याचा विरोध करायचा आणि मग त्या दावणीला स्वतःला बांधायचं आणि काय म्हणायचं की आम्ही विकास करण्यासाठी आलो, आम्ही विकास करायला आलो. विकास तर 2014 पासून होऊ घातलाय, अजून काय झाला नाही. कधी होईल काय माहिती. मी कोण्या पक्षाच्या विरोधात नाही, ठीक आहे, मी पक्षाच्या विरोधात नाही, पण हे जनतेला मूर्ख बनवत आहेत. रात्री काय म्हणतात, दिवसा काय म्हणतात, आता काय म्हणतात, मग काय म्हणतात, उद्या काय म्हणतात, परवा काय म्हणतात. बाबा रे बाबा, जरा जागरूकपणे मतदान करा. आणि चेले चापाटे तर तुम्ही सावधान हो चेले चापाट्यांना, कारण की तुमचे जे आहेत ना गुरु, ते रात्री राहत्यातून पलट्या मारून राहिले. समजून जा तुम्ही आता. तर हे असं राजकारण आहे भाऊ.